सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई सध्या आपल्यासोबत आहेत. ताई, तुम्ही बघितलं असेल ज्या पद्धतीने वाल्मिक कराड याच्यावरच थेट जेलमध्ये हल्ला झाला असे आरोप होत आहेत. पोलीस मात्र या सगळ्या गोष्टीला नाकारतायत. खरं तर जेल प्रशासन झोपा काढतंय का? बीड पोलिसांवर तर आरोप झालेत. आता तर आम्हाला असे फोन बीडमधून येतात की वाल्मिक कराडकडे कंटिन्यू जो आहे तो फोन आहे, जवळच्या लोकांबरोबर तो व्हिडिओ कॉलवर बोलतो. आणि वाल्मिक कराड आणि गीते यांचं जे आहे ते टोळी युद्ध हे पोलिसांना माहिती आहे, जेल प्रशासनाला माहिती आहे. मग त्यांना एकत्र ठेवताच कशाला? आणि आता तर त्यांचं असं म्हणणं आलं आहे काही जणांचं की महादेव गीतेचं की वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झाली. महादेव गीते आणि त्या लोकांना हर्सुल जेलला पाठवलं आहे. म्हणजे वाल्मिक कराडला अजून चांगली VIP ट्रीटमेंट द्यावी म्हणून परत त्याला बीड कारागृहातच ठेवलं आहे. वाल्मिक कराड, सुदर्शन गुले ही जी सगळी टोळी आहे यांना मुंबईच्या आर्थर जेल जो आहे तो कारागृहात पाठवणं गरजेचं आहे. मराठवाडा, विदर्भाच्या कुठल्याही कारागृहात नको, कारण तिथं त्यांना VIP ट्रीटमेंट मिळू शकते. मात्र त्या दुसरं म्हणजे ज्यांनी हल्ला केला की ते यांना त्या 4 जणांना दुसऱ्या जेलमध्ये हलवण्यात आलेलं आहे. ह्याच्यानंतर काय? नाही, हे बघा, माझं म्हणणं आहे की वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्यांना दुसऱ्या कारागृहात पाठवणं गरजेचं होतं. खरं तर हे जे काही CCTV आहेत ते त्यांनी न्यायालयात जेल प्रशासनाने सादर करणं गरजेचं आहे. जेल प्रशासनाचे जे प्रमुख आहेत त्यांची चूक आहे, त्यामुळे त्यांची बदली करणं गरजेचं आहे. आणि यामध्ये जसं महादेव गीते आणि इतर आरोपींना तुम्ही हर्सुल जेलला संभाजीनगरला पाठवलं तसं यांचीसुद्धा बदली करा आणि यांना जे आहे ते डायरेक्ट मुंबईच्या आर्थर जेल जो कारागृह आहे तिथं पाठवणं गरजेचं आहे. ताई, आतापर्यंत या प्रकरणात काही आरोपी अजून सुद्धा बाहेर आहेत, मात्र ते सोशल मीडियावर बरेचदा लिहिताना दिसत आहेत. मात्र पोलिसांनी अजून सुद्धा अटक केली नाही. तुम्ही देखील ती पोस्ट वाचली आहे. बबन गीते नावाचा जो राजकीय कार्यकर्ता आहे, मध्यंतरी शरद पवार साहेबांच्या गटात त्यांनी प्रवेश केला होता, अनेक गाड्यांचा ताफा त्यांनी आणला होता आणि तो अनेक गुन्ह्यांमध्ये फरार आहे. फरार झाल्यानंतर आज जेव्हा वाल्मिक कराड आणि गीतेंच्या टोळीमध्ये जी काही मारहाण झाली, झटापट झाली, त्यानंतर बबन गीते जे आहे त्या दहशतीच्या धमक्या देणाऱ्या पोस्ट व्हायरल करतो. मग तो फरार आहे, तो पोलिसांना सापडत नाही आणि मग सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो. मग पोलीस त्याला पाठीशी घालतायत का? त्यांचा पक्ष त्यांना पाठीशी घालतोय का? बबन गीतेच्या सुद्धा मुसक्या आवळून ज्या आहेत त्याला जेलमध्ये घालणं गरजेचं आहे. ताई, या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे अर्थात तुम्ही सुरुवातीपासून पाठपुरावे करतायत. सुरुवातीला तुम्ही थेट वाल्मिक कराडवर आरोप केले होते की याला नाशिकच्या एका मठामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. त्या मठाकडून तुम्हाला नोटीस सुद्धा आली आहे. ती नेमकी नोटीस काय आहे, काय म्हणतायत त्या नोटीसमध्ये? वाल्मिक कराड हा 15 आणि 16 डिसेंबरला दिंडोरीच्या गुरुपीठात मुक्कामाला होता. या मठाचे मठाधिपती अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांनी त्याला VIP ट्रीटमेंट दिली. त्याला जे आहे ते मुद्दाम लपवण्यात आलं म्हणून अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांना सहआरोपी करावा अशी मी मागणी केली होती. अण्णा मोरे यांनी काही महिलांवर अत्याचार केलेला आहे, त्या महिलांनी माझ्याकडे तक्रार दिलेली आहे. माझ्याकडे अनेक पेन ड्राईव्ह व्हिडिओचे पुरावे आहेत. परंतु त्यानंतर त्या महिलांना जाऊन तर धमक्या दिल्या गेल्याच, परंतु मला आता जी आहे ती हायकोर्टाची एक नोटीस पाठवलेली आहे की या संदर्भामध्ये तुम्ही आमच्या गुरुपीठाची, अण्णा मोरेंची बदनामी करत आहात. 50 कोटीची जी आहे ती बदनामीची नोटीस अण्णा मोरेंच्या त्या ट्रस्टकडून एका वकिलाने पाठवली आणि ज्या महिला वकिलाने पाठवलेली आहे ती धनंजय मुंडेंची जी आहे ती वकील आहे. म्हणजे वाल्मिक कराड, अण्णा मोरे, धनंजय मुंडे यांचं जे कनेक्शन आहे ते या नोटीसमध्ये पण दिसते. असल्या नोटीसीला भीक घालणारी तृप्ती देसाई नाही, पुराव्यासहित नाशिकच्या पोलीस प्रशासनाकडे येणार आहे. कारण पोलीस प्रशासनसुद्धा अण्णा मोरेंना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही मेल केलेला आहे, त्याला कुठलंही उत्तर येत नाही, त्यांच्यावर कुठली कारवाई होत नाही. CIDने अजूनही CCTV जे आहेत आश्रमातले जे मुक्कामाच्या ठिकाणचे ते अजून हस्तगत केले नाही. म्हणजे अण्णा मोरेंना वाचवण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन आणि काही राजकारणी करतायत. मुख्यमंत्र्यांच्या अण्णा मोरे जवळचे आहेत असं म्हटलं जातं, कारण आता हे आरोप केल्यानंतर अनेक त्यांचे कार्यक्रम होत आहेत आणि तिथं सत्ताधारी पक्षाचे अनेक मंत्री, आमदार जे आहेत ते त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. ताई, त्याचबरोबर जर बघितलं तर अंजली दमानी यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत काही मुद्दे मांडलेत. अर्थात त्याच्यामध्ये एका महिलेचं आहे, ज्या पद्धतीने संतोष देशमुखांना ती बदनाम करण्याचं म्हणजे त्यांच्या चारित्र्यावर बरेच प्रश्न उपस्थित करण्यासारखं हा सगळा विषय होता. आणि त्यानंतर आता ते नाहीत, अर्थात त्यांची काय झालं आहे, त्यांची हत्या झाली आहे, असे बरेच आरोप होत आहेत. काय म्हणणे, तुम्ही याच्यात सातत्याने पाठपुरावा करताय? मध्यंतरी मी मस्साजोगलाई जाऊन आले आणि त्या संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये ज्या महिलेचा जबाब कळमचा झालेला होता, अंजलीताईंना कदाचित जी माहिती मिळालेली आहे त्यांनाही आम्हाला जशा माहिती येतात तशा खूप चांगले माहिती देणारे जे आहेत ते बीडमध्ये ज्यांना तिथं चांगलं व्हावं अशा पद्धतीचे लोक माहिती देतात. त्या महिलेची जर हत्या झाली असेल तर सरळ सरळ आमची दहशत अजूनही आहे.
तुम्ही जर या प्रकरणात जबाब दिले असतील, साक्षीदार असाल, तुम्ही जर यात सामील असाल तर आम्ही तुम्हाला संपवून टाकू, अशा पद्धतीचा संदेश वाल्मिक कराड आणि त्यांच्या टोळीकडून दिला जातोय का? आणि जे कोणी साक्षीदार असतील, जे कोणी याच्यामध्ये जबाब दिले असतील, त्यांना सुद्धा सरकारने पोलीस प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे. अंजलीताईंनी केलेला आरोप, त्या महिलेची जर हत्या झाली असेल तर त्याच्यात सुद्धा या सगळ्यांना सहआरोपी करणं गरजेचं आहे. आता तर बाकी सगळं बघितलं तर हे आतमध्ये आहेत वाल्मिक कराड, म्हणजे अजून सुद्धा दहशत आहे तिथं. तुम्ही जाऊन सुद्धा आलाय, काय वाटतं? म्हणजे अर्थात तुम्ही जे आरोप करताय जेलमध्ये त्यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते, अजून सुद्धा ते मोबाईलवर बोलतायत, म्हणजे तुमच्याकडे यासाठी काही पुरावे आहेत का? मला बीड जिल्ह्यातून बरेच फोन येत असतात आणि बऱ्याच जणांची इच्छा असते की तिथं ज्या काही चुकीच्या गोष्टी चालल्या आहेत, जी VIP ट्रीटमेंट दिली जाते, त्या संदर्भातले अनेक जे आहेत ते लोक आम्हाला अजून सुद्धा सुरू आहे ही ट्रीटमेंट? आत्ताही सुरू आहे. बीड जिल्हा कारागृहामध्ये वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट आहे, त्याच्याकडे फोन आहे. मला तर असे फोन आलेले होते की त्याच्यामध्ये अनेक जवळच्या लोकांशी तो व्हिडिओ कॉलवर बोलतो. मग आता ह्या महिलेची जी हत्या झाली, मग ती सांगण्यात आली का त्या व्हिडिओ कॉलवर किंवा त्या फोनवरून, किंवा बाहेर ज्या काही गोष्टी दहशतीच्या चालल्या आहेत त्या वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून होत आहेत का? तर मला वाटतं की CCTV पण तपासले जावेत आणि तिथले जेल प्रशासनाचे अधिकारी जे हलगर्जीपणा करतायत त्यांची बदली करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर आपण यालाच लागून विषय बघितला तर करुणा मुंडेंचा देखील येतो. धनंजय मुंडेंनी सेठ सांगितलेलं की ही माझी पत्नी नाही, मात्र 2 मुलं ते स्वीकारली आहेत त्यांनी. करुणा मुंडे याच धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी आहेत. करुणा मुंडेंकडे सगळे पुरावे आहेत आणि मला वाटतं की मुलांना तुम्ही स्वीकारताय, परंतु आता प्रतिज्ञापत्रात करुणा मुंडेंचा उल्लेख केला नाही. आपली आता आमदारकी जाऊ शकते या भीतीनं तुम्ही त्यांना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आम्ही राहत होतो, अशा पद्धतीचा जो कौटुंबिक वाद आहे तो धनंजय मुंडेंनी चव्हाट्यावर आणलेला आहे. आपल्या पत्नीची तर इज्जत बाहेर घालवू नका, आता तर त्यांना घरात घ्या. त्यांनी तुम्हाला अनेक वर्ष, सुरुवातीला तुम्ही काहीच नव्हता तेव्हा करुणा मुंडेंनी तुम्हाला साथ दिली आहे आणि मला वाटतं की आता करुणा मुंडेंना कोर्टात लढाई लढावी लागते, जोरजोरात ओरडून सांगावं लागतंय की मीच पत्नी. करुणा मुंडे त्यांच्या पत्नीच आहेत, फक्त आमदारकी धोक्यात येऊ नये, आमदारकी जाऊच शकते या भीतीनं आता करुणा मुंडेंचा जो आहे तो स्वीकार करण्यास ते तयार नाही. यासाठीच म्हणजे आमदारकी जाईल या भीतीने धनंजय मुंडे. करुणा मुंडेंकडे विवाहाचे पुरावे आहेत आणि ते पुरावे जर कोर्टात सादर केले तर धनंजय मुंडेंची 100% आमदारकी जाईल आणि ती जर आमदारकी गेली तर मग काही त्यांच्याकडे राहणार नाही. म्हणून आमदारकी जाईल म्हणूनच धनंजय मुंडे त्यांच्या जी पहिली पत्नी आहे करुणा मुंडे यांचा स्वीकार करत नाहीत आणि खोटं सांगतायत की आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो म्हणून. मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो, जे आरोप तुम्ही बीड म्हणजे अर्थात जेलवर करताय की जेलमध्ये VIP ट्रीटमेंट दिली जाते, मग तुम्ही कुठं हलवण्यात यावं, या सगळे सेफ राहतील, म्हणजे अर्थात त्यांना योग्य पद्धतीने तिथं शिक्षा दिली जाईल असं तुम्हाला वाटतं, कुठं हलवणं, यासाठी तुम्ही काय पत्र लिहिणार आहात, काय करणार? मी या संदर्भात गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, कारण वाल्मिक कराड, सुदर्शन गुले यांचा बीडमध्ये दबदबा होता. मी आता जेव्हा बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले तेव्हा नवनीत कावत जर सोडले तर इतर पोलीस अधिकारी अजूनही वाल्मिक कराडच्या बाजूने किंवा त्यांच्या काही लोकांच्या बाजूने बोलताना दिसले किंवा त्यांच्या बाजूने काही कृती करताना दिसतात. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की बीड कारागृहातून नाही, मराठवाडा, विदर्भ या कुठल्याच कारागृहात न ठेवता त्यांना खरोखरच संतोष देशमुखांना न्याय द्यायचा असेल आणि वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुल्या व इतरांना VIP ट्रीटमेंट द्यायची नसेल तर मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात त्यांना घालवणं गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद. जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने थेट आरोप या ठिकाणी आता तृप्तीताई देखील करतायत. हे सगळं काही पुरावे त्यांच्याकडे आहेत. सातत्याने वाल्मिक कराड याला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट दिली जाते आणि त्यासाठी ते थेट मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिणार आहेत आणि तातडी या सगळ्या टोळीला थेट मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये हलवण्यात यावं अशी देखील ते या ठिकाणी मागणी करतायत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.